नमस्कार मंडळी. NRS कॉमेडी शोवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ मी खास करून सोशल मीडियावर का काम करायला चालू केलं आणि सोशल मीडियावर येण्याचं माझं ध्येय काय आहे. आणि कुठलंही काम करताना तुमचं एक ध्येय असतं. ते ध्येय घेऊनच कुठलंही काम करायचं असतं. आणि माझंही ध्येय होतं, म्हणूनच मी सोशल मीडियावर कामाला सुरुवात केलं. आणि तेच मी 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर ते तुमच्याबरोबर शेअर करणार होतो. तर आज माझं 1,00,000 सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत आणि सिल्वर प्ले बटन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं भेटलेला आहे. त्यामुळे आज मी माझं पूर्ण इतिहास सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. मी सोशल मीडियावर का आलो आणि सोशल मीडियावर काम करताना काय काय सहन करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा बाहेरची लोकं आपल्याला भरपूर मदत करतात, कारण की बाहेरच्या लोकांना भरपूर अनुभव असतो आणि बाहेरच्या लोकांना माहीत असतं गरिबी काय असतं आणि सोशल मीडियाचं पॉवर काय आहे. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे ना, हा कुठल्याही सरकारी नोकरीपेक्षा कमी नाही. सरकारी नोकरी सरकारी नोकरीला आपण कमी समजत नाही. खरं मी तसं का सांगतो, तर IAS, IPS सुद्धा त्यांचं जॉब रिझाइन करून आज ह्याच्यामागं लागलेले आहेत आणि ह्याच्यावर काम करतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असणार आहे. म्हणून सांगतोय मित्रांनो, सरकारी नोकरीपेक्षा कमी नाही, कारण की हे करोडो, लाखोमध्ये एकट्यालाच भेटतं. सरकारी नोकरी हजारोमध्ये भरपूर जणांना भेटतं. खरं हे लाखो लोकांमध्ये एकट्यालाच भेटतं. 23 करोड लोकांपैकी फक्त 3,00,000 लोकांकडे हे बटन आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा एक आहे. तर तुम्ही विचार करू शकता. आणि सोशल मीडियावर काम करताना मला भरपूर काही सोसावं लागलेलं आहे. आपलं टीम पण भरपूर मोठं होतं. आपल्या टीमला म्हणजे आपल्या टीममध्ये प्रत्येक व्यक्ती हा असा होता, की रोज राबलं तरच खायला भेटणार. सर्वांचं कंडिशन तसंच होतं. आणि A1 माझं सुद्धा. खरं माझ्याकडं स्वतःचा धंदा होता, त्यांच्याकडं स्वतःचा धंदा नव्हता. एवढाच फरक होता. खरं काय करणार? त्यांना पण गरजेचं होतं, की घर चालवायला लागणारच सगळ्यांना. आई-वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्यांची सेवा केला तरच तुम्ही आनंदी राहू शकता, खुश राहू शकता. मग त्यांनी पर्यायास्तवर काम बंद केलं. खरं माझं ड्रीम आणि माझं ध्येय मोठं आहे, म्हणून मी सोशल मीडियावर टिकून राहिलो. मला लाख अडचणी आल्या, खरं मी लाख अडचणी पार करून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि अजून भरपूर पुढं जायचं आहे. पुढं तुम्हीच न्यायला लागणार आहे मला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करायचं एकच कारण आहे मंडळी. माझं ध्येय भरपूर मोठं आहे आणि मी माझ्या जवळच्यांना सुद्धा माझ्या ध्येयाबद्दल बोललो, लांबच्यांना बोललो, घरातल्यांना बोललो, सगळ्यांना बोललो, पटलं नाही खरं. आणि तेच नव्हं तर हे सुद्धा मला भरपूर लोकं बोललेत, फक्त तू 1,00,000 सबस्क्रायबरच नाही तर भरपूर काय बोललेले आहेत. आणि त्यांना सांगत होतो लाखो करोडो रुपये आपण सोशल मीडियाद्वारे कमवू शकतो, तर त्यांना पटत नव्हतं. त्यांनी मला उलट बोलत होती, फक्त तू लाखो करोडो नको, 10,000 5,000 रुपये कमवून दाखव. तर आज मी त्यांना सांगू इच्छितो, मी कमीत कमी सोशल मीडियाद्वारे आजपर्यंत फक्त ॲडसनकडनं कमवलेलं आहे. कारण की मला स्पॉन्सरशिप अशा आल्या होत्या, की त्या मी करू शकत नाही. कारण की माझं ध्येय वेगळं आहे. त्या ध्येयाला ते शोभत नाही आणि मला पर्सनली ते शोभत नाही. कारण की मी ते सगळं अनुभव घेऊन आलेलं आहे. बेटिंगचं वगैरे किंवा रम्मी सर्कल म्हणा, गेमिंग म्हणा, ह्या सर्व गोष्टी मी करत नाही. इथनं पुढं सुद्धा आणि ह्याच्या मागं सुद्धा मला आलेल्या होत्या. खरं मी केलं नाही. लाखो रुपयाचं ऑफर मी नाकारलेलं आहे, केलेलं नाही. तर का केलेलं नाही, तर मला सुद्धा अनुभव आहे त्यामध्ये. आपली परिस्थिती काय होती आपल्याला ते सगळं जाणीव आहे. आणि त्यामध्ये आमचं सुद्धा काहीतरी नुकसान झालेलं आहे. आम्हाला अनुभव आलेला आहे. त्यामुळे आम्ही अजूनपर्यंत केलेलं नाही आणि इथनं पुढं सुद्धा करत नाही. तर मी सोशल मीडियावर येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मला माझं एक पर्सनली स्वप्न आहे. ते स्वप्न मला कसं भेटलं, तर मी 4थी-5वी असणार सर्वसाधारण. 4थी-5वी असताना इथं माझ्या मागं चिंचाचं झाड दिसतंय बघा. आम्ही मे सुट्टी पडली किंवा चिंचाचं सीझन चालू झालं. आता इथनं पुढं फेब्रुवारी संपल्यानंतर हे चिंच पिकायला चालू होतात. फेब्रुवारीमध्येच सुरुवात होतात एक. मग आम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेपर्यंत चिंच गोळा करून म्हणजे चिंच विकून पैसे कमवत होतो. चिंच काय स्वतःची नव्हती, चिंच चोरतच होतो आम्ही. लहान शाळकरी मुलं, तुम्हाला माहीतच आहे. आम्ही चोऱ्या करत होतो, मार पण खाल्ले, भरपूर गोष्टी अनुभवले आणि ते स्वर्गसुख होता मित्रांनो. म्हणजे चोरी म्हणजे चोरी नाही ती. त्यावेळेला ते केलं पाहिजे माणसाने, प्रत्येक माणसाने केलं पाहिजे आणि त्यावेळेला पैशाला किंमत नव्हती. आज कलियुगात पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. त्यावेळेला माणसाला किंमत होती, पैशाला किंमत नव्हती. तर त्यावेळेला भरपूर आनंद घेतलाय आणि चिंच गोळा करून
मी चिंच गोळा करत होतो त्यावेळेला चिंचाचं 1 किलोची किंमत फक्त 3 रुपयापासून होती. 3 ते मी 12 रुपये लास्ट चिंचा विकलोय. 12 रुपयेपर्यंत जाईस्तोवर तिथनं पुढं मी म्हणण्यापेक्षा आपलं पूर्ण कुटुंबच 5 स्टार एम-आय-डी-सीला कामाला गेलं. कारण आमची परिस्थिती थोडं बिकट झाली होती. आमची परिस्थिती त्याच्या आधीच चांगलीच होती आणि त्यावेळेला सुद्धा चांगलीच होती. खरं आम्ही कर्ज काढला एक काही कारणास्तव. मग त्या कर्जाचं व्याज चक्रव्याज असं वाढत ते ₹1,00,000चं 4,00,000 रुपये झालं. त्यावेळेला म्हणजे 2011-12ला आपलं लाखाचं 4,00,000 कर्ज झालेलं. म्हणजे त्यावेळेला 4,00,000 म्हणजे आजच्या काळात 4 करोड रुपयाच्या बरोबरीनं आहे. मग ते सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळं आपण गाव सोडून 5 स्टार एम-आय-डी-सी मध्ये गेलो आणि त्या एम-आय-डी-सी मध्ये आपण 10x8च्या काळा कागद म्हणजे आपण शेतामध्ये बेडवरती जे कागद वापरतो, त्या कागदाच्या 8x10च्या खोलीमध्ये आपण राहत होतो. आणि त्या खोलीत राहताना स्वयंपाक केल्यानंतर रात्री जेवण वगैरे आत बसून करायचं. परत गॅस, शेगडी वगैरे सगळं बाहेर काढून मग आपण हातरून घालून आम्ही सगळे झोपत होतो आत. तर अशा कंडिशनमधनं आपण काम करत करत वर आलेलो आहे. 5 स्टार एम-आय-डी-सीत गेल्यानंतर मी 1 वर्ष गवंड्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. फक्त मला सुरुवातीला ₹90 हजेरी होती. मग 3 महिन्यानंतर 120 झालं, 6 महिन्यानंतर 150 झालं. मग तिथनं 6 महिन्यानंतर परत 9 महिन्यानंतर मला ₹200 हजेरी झालं. मग त्यावेळेला मला तिथं कोल्हापूरची लोक लय माणसाळू, एकदम खतरनाक माणसं. मग तिथली लोक माझ्या वडिलांना बोलायला लागलीत, या अशा धंदाट पोराला घेऊन तू शाळा शिकवायचं सोडून असं काम उन्हातान्हात गवंडी काम करून घेतोस, तुला म्हणजे वडिलांनी असं तसं बोलायला लागलीत. मग वडिलांना पण ते कुठं तर त्रास व्हायला लागलं. मग रात्री वडील माझे झोपत नव्हते. मी स्वतः डोळ्यानं पाहत होतो. वडील एका ठिकाणी वॉचमन काम करत होते आणि मी स्वतः एका ठिकाणी वॉचमन काम करत होतो. वॉचमन म्हणजे काय, एखादं 5 स्टार एम-आय-डी-सी मध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन चालू असते. मग त्याचं देखरेख करायचं. तिथं सिमेंट, स्टील, वाळू, खडी वगैरे आणून ठेवलेलं असते. मग ते रात्री तिथं गोसावी वगैरे भरपूर लोक यायचे. मग त्यांच्यापासून संरक्षण करायचं किंवा इतर लोक तिथं, मग त्यासाठी आपल्याला तिथं कामाला ठेवली होती. मग आपल्याला तिथं आठवड्याला ₹900 भेटायचे. मग त्या कन्स्ट्रक्शनवर पाणी मारायला लागत होतं दिवसातनं 2 वेळा किंवा 3 वेळा. मग आम्ही गवंडी काम करत करत दुपारी जेवायला सुट्टी झाल्यानंतर एकदा, सकाळी उठल्यानंतर नाश्ता पाणी करून एकदा कामाला लागायच्या आधी आणि संध्याकाळी परत काम सुटल्यानंतर एकदा पाणी मारून, म्हणजे त्याचं वेगळं पगार होतं. ₹700 आठवड्याला भेटायचं, म्हणजे रोज ₹100च्या हिशोबानं. मग असं आम्ही करून करून ते आपलं ₹4,00,000 कर्ज फेडलो. पूर्ण कर्ज फेडून झाल्यानंतर मी 5 स्टार एम-आय-डी-सी मध्ये भरपूर दिवस म्हणजे 10 वर्ष काम केलेलं आहे. आणि 10 वर्षामध्ये 1 वर्ष पूर्ण गवंडी कामच केलेलं आहे. त्यानंतर वडिलांना असं तसं लोक बोलायला लागलीत, म्हणून मी म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांनीच मला फक्त ₹30 हजेरीनं एका कंपनीत कामाला लावलीत. आणि त्या कंपनीत मी फक्त ₹30 हजेरीनं 3 महिने काम केलो. 3 महिन्यानंतर मला ते ₹30 हजेरी परवडेना म्हणून मी काम रिझाईन करायला थांबलो. आणि त्यानंतर वडिलांनी म्हणायला लागलीत, नको, तुला अजून भरपूर काही शिकायचं आहे काम, तर सोडू नकोस. आपल्याला पैसा आता बऱ्यापैकी आपलं लोन फिटत आलेलं आहे. त्यामुळं पैशाकडे तो बघायला नको आपण. माझ्या म्हणजे माझे वडील मला सांगत होते, मला माझ्या लेकरांना सुखी ठेवायचं, माझ्या लेकरांसाठी घर बांधायचं आहे, माझ्या लेकरांसाठी भरपूर काही करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या माझ्याबरोबर. त्यावेळेला मला एवढा नॉलेज नव्हता, तरी सुद्धा मी काम केलो. परत 6 महिने तिथं एकाच कंपनीत काम केल्यानंतर मला ₹1,800 महिन्याला पगार भेटायला चालू झाला. 1,800 वरनं मग नंतर मी फक्त माझ्या गडिंग्लज भागातली 2 वेल्डर होती. माझे गुरुच, एक बसवराज आणि एक अप्पू, तानाजी माने. मग त्याला आम्ही अप्पू म्हणत होतो. सगळी कंपनीत त्याला प्रेमानं अप्पूच म्हणतात आणि गावात सुद्धा त्याला अप्पूच म्हणतात. मग ते मला बसवराज आणि तानाजी 2 गुरु भेटले. आणि त्या 2 गुरु माझ्या भागातले असल्यामुळं मला, आमचं तिथं नाईट शिफ्ट असायचं. मी सकाळी तिथं 7ला कामाला लागलो, तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7ला काम सोडलेलं. एवढं ओव्हरटाईम करत होतो, कारण की ओव्हरटाईमला थांबलं तर जेवणाचं ₹70 भेटत होते आपल्याला. मग मला पगारच होता तेवढा. मग ओव्हरटाईमला थांबलो तर ₹70 भेटतात, म्हणजे माझा डबल पगार पडते. ओव्हरटाईमचं ₹70, ते ₹70 ओव्हरटाईमचं, परत ₹70 माझ्या जेवणाचं. आणि मी कमीत कमी महिन्यातनं नाही म्हटलं तरी
98 तास ओव्हरटाईम करत होतो आणि हायेस्ट माझं महिन्यातनं 3 ते 4 वेळा ओव्हरटाईम आहे 126 तास. म्हणजे एका महिन्यात तुम्ही 126 तास काम करता. मी फक्त 126 तास ओव्हरटाईम केला होता एका महिन्यात. तर तुम्ही विचार करू शकता मी भरपूर कष्ट घेतलेला आहे. आणि आजकालची पोरं आय-बीम उचलण्यासाठी, चॅनल उचलण्यासाठी दोघं-तिघं लागतात. मी फक्त एकटाच गाडीतनं आय-बीम चॅनल खांद्यावर घेऊन जागेवर नेऊन ठेवत होतो. म्हणजे भरपूर हाल घेतलेला आहे. त्यावेळेला मला सांगणारी कोणीच नव्हती माझ्यासोबत. त्यामुळं आपल्याला शरीर राखून काम कसं करायचं माहीत नव्हतं. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो या व्हिडिओद्वारे, मंडळी तुमच्याकडे जेवढा बी ताकद असू दे, त्या ताकदीचा फायदा दुसऱ्याला होता कामा नये. त्या ताकदीचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे. म्हणून कुठल्याही कंपनीत काम करा. फक्त तुमचं शरीर सांभाळून काम करा. खरं काम हे प्रामाणिकपणे करा. तुम्ही केलेला प्रामाणिकपणा हा कधीच तुम्हाला हात देऊ शकत नाही. तुम्ही जर टंगामंगाळ केला तर तुम्ही आयुष्यभर कामगार म्हणूनच राहणार कुठल्याही कंपनीत. खरं तुमचं नाव कधीच होणार नाही. आणि मला आज गर्वच नाही, अभिमान आहे की मी माझ्या शक्तीचा वापर सगळीकडे केलो. दुसऱ्यांच्या कंपनीत केलो. खरं वाया नाही गेलो. कारण की मी फॅब्रिकेशनचं काम शिकलो. आज कुठलंही स्ट्रक्चर मी बनवू शकतो फॅब्रिकेशनमधलं. तेवढी माझ्यात सामर्थ्य आहे, तेवढी माझ्यात अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला भेटल्या माझ्या दोन्ही गुरुकडनं. परत तिथं भरपूर फिटर सुद्धा होते. रंगराव मिस्त्री होते, विनायक खोत होते, भंडारे होते, परत राजू मिस्त्री होते, राजू मिस्त्रींचे भाऊ होते, भरपूर जण होते. रतन मिस्त्री होते, रतन मिस्त्रींचे वाघमारे मिस्त्री होते. भरपूर जणांच्याकडनं भरपूर नॉलेज मला भेटलेलं आहे. आणि मी वेल्डिंगचं काम, फिटिंगचं काम शिकस्तोवर त्यांच्याकडनं मार सुद्धा खाल्लेला आहे. आणि माझ्या भरपूर वांदं सुद्धा मिस्त्रींच्या बरोबर झालेलं आहेत. म्हणून मी लवकरात लवकर काम शिकलेलं आहे. आणि मी त्यांच्याबरोबर भांडण करून सुद्धा त्यांच्यावर कधी नाराज होत नव्हतो. तेवढंच 5 मिनिटासाठी नाराज व्हायचं. परत त्यांना मी विचारून काम करत होतो. आणि कुठलाही मिस्त्री असा नव्हता की मला माझ्या हाताखाली रामाडांगे नको असं म्हणणारा कुठलाही मिस्त्री नव्हता. आज माझे गुरु सर्वांनी व्हिडिओ पाहत असणार. त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये कळवा मी जे काय बोलत आहे ते खरं आहे का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. आणि नंतरनं मी ते कंपनी तिथं मला एका मिस्त्रीने सांगायला लागले की तू जोपर्यंत या कंपनीत आहेस तोपर्यंत तू कितीही काही शिकलास तर तू फक्त लेबर म्हणूनच राहणार आहेस, हेल्पर म्हणूनच राहणार आहेस. जोपर्यंत तू कंपनी चेंज करणार नाहीस तोपर्यंत तुला मिस्त्रीचा पट्टा भेटणार नाही. मग त्यानंतर मला सुद्धा 1-2-3 महिने विचार करावं लागलं. आणि माझ्या मनात एक भीती निर्माण होत होती. ती भीती काय, की मी दुसरीकडे जाऊन हे सगळं काम करू शकतो का? मी मिस्त्री खरंच बनलोय का? मग त्या सगळ्यांचं ऐकून मला वाटत होतं मी कधी-कधी बनलोय. खरं माझ्या आत माझ्या मनामध्ये भीती सतावत होती. तरी पण मी धाडसाने एका कंपनीत जाऊन मी इंटरव्ह्यू दिला. आणि माझं फक्त होल्डर चालवायचे स्टाईल बघून, माझं ते सॅम्पल बघून माझं सिलेक्शन झालं. आणि मला तिथं पगार होता 3,500. मी ज्यावेळेला कंपनी सोडली त्यावेळेला 1,800 वरनं 3,500 पगार होता. आणि ते भरपूर दिवस नाही, फक्त 1.5 वर्षाच्या आत 1,800 वरनं 3,500 वर पगारावर गेलेलो. परत तिथनं मी दुसऱ्या कंपनीत ट्रायल दिलो. तिथं वेल्डर म्हणून म्हणजे मिस्त्री म्हणून ट्रायल दिलो. वेल्डर म्हणून ट्रायल दिल्यानंतर त्यांनी मला पगाराची अपेक्षा विचारलीत. मी त्यांना विचारलं, मला माहीत नव्हतं त्यामुळे त्यांना विचारलं, मी तुमच्या कंपनीत वेल्डरला तुम्ही पगार किती देता? मग त्यांनी म्हणायला लागले, आम्ही वेल्डरला इथं 4,500 5,000 रुपये देतो. मग त्यांना मी काहीच बोललो नाही. तुम्ही बघा माझं काम बघितलं, ट्रायल घेतला, तुम्ही किती देताय मला किती दिला तर मी काम करायला तयार आहे. त्या साहेबांनी मला एकाच वाक्यात सांगितलं, आमच्या कंपनीत 3 वर्ष झालं काम करतात. मी त्यांना हायेस्ट त्यांना पगार इथं 5,500 आहे. तुला 5,000 देऊ शकतो. मी 5,000 मध्ये होय म्हटलो. आणि मला फक्त 3ऱ्या महिन्यात तिथं जॉइन झाल्यानंतर त्या कंपनीत 3ऱ्या महिन्यात मला तिथल्या जुन्या कामगारांपेक्षा ₹500 पगार वाढ भेटली मित्रांनो. म्हणजे तुम्ही समजू शकता. म्हणजे मी एवढं प्रामाणिकपणे काम करत होतो. मला कुठलंही काम दिलं तर मी आधी काम संपवून मग निवांत फिरायचं बघत होतो. मी कधीच म्हणजे कामाविषयी हलगर्जीपणा केलो नाही. खरं मी ज्या वेळेला माझं स्वतःचं फॅब्रिकेशन टाकलो, माझं स्वतःचं काम चालू केलो, त्यावेळेला माझ्याकडे ती एनर्जी नव्हती, ती ताकद नव्हती. कारण की मी ते ताकद सगळं तिथं म्हणजे त्याला काय म्हणतात, जास्त आगाऊपणा, हुंबकुती कन्नडमध्ये हुंबकुती म्हणतात. त्याला आगाऊपणा करून मी तिथं माझं एनर्जी सगळं वाया घालवला होता. त्यामुळं माझ्या कामात मला तेवढी ताकद लावता आली नाही. खरं माझं पूर्ण माझी लक्ष्मी, माझं वेल्डिंगचं काम, माझं फॅब्रिकेशनचं काम, माझं पूर्ण कुटुंब चालवलं, माझं घर चालवलं. परत
MIDCतनं तिथनं सुद्धा मी सोडून एका सिनियरजी ग्रीन म्हणून मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला गेलो. ती फाउंड्री होती. त्या फाउंड्रीत मी 3 वर्ष काम केलो आणि तिथं मला माझं काम बघून तिथं साहेब लोकं म्हणा, वर्कर लोकं म्हणा, म्हणजे सगळे सिक्युरिटी गार्ड सकट सगळ्यांच्या तोंडावर रामाडांगे, वेल्डर रामाडांगे, वेल्डर रामाडांगे हा नाव गाजत होता. अजून सुद्धा मी तिथं काम सोडून येऊन 10 वर्ष झालं तरी माझं नाव तिथं काढतात, माझं नाव निघतंय म्हटल्यावर तुम्ही विचार करू शकता. तर एवढं सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तिथं मी ज्या कॉन्ट्रॅक्टवर लागलो होतो ते कॉन्ट्रॅक्ट गेलं. मग ते कॉन्ट्रॅक्ट गेल्यानंतर मला पी-एफचे पैसे भेटले. थोडेफार म्हणण्यापेक्षा राउंड फिगर ₹50,000 माझे पी-एफचे पैसे आले. मग पी-एफचे पैसे आल्यानंतर त्याच्या आधी मला तिथं सुद्धा त्या कंपनीत पोरांनी मला एन्करेज करत होती, की एवढं सगळं तुझ्याकडे टॅलेंट आहे, तू स्वतःचं काम का करत नाहीस? मग मला तिथं सुद्धा मी ज्यावेळेला पहिल्या कंपनीतनं रिझाइन करून दुसऱ्या कंपनीत लागलो, त्यावेळेला जसा विचार केला होता, सेम तसाच विचार केला. खरं तिथनं विचार केल्यानंतर मी फार जास्त विचार केला नाही. ₹50,000 हे माझे पी-एफचे आहेत. महिन्याच्या पगारातले ₹1 मी वापरला नाही. फक्त 50,000 इन्व्हेस्ट करायचं आहे मला. जास्त नाही इन्व्हेस्ट करायचं. मग मी 45,000 इन्व्हेस्ट केलो. वेल्डिंग मशीन घेतलो, चॉपचा कटर घेतलो, ग्राइंडर घेतलो, इतर साहित्य, राईट अँगल, हातोडी वगैरे सगळं साहित्य घेतलो आणि मला भरपूर ऑफर होतं. 35,000चं नोकरी तिथंच त्याच कंपनीत दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवर मला ऑफर होती. खरं मी नाही म्हटलं, स्वतःचं काम करणार म्हणून गावाकडे आलो. गावाकडे येऊन स्वतःचं काम चालू केलं आणि गावाकडे आल्यानंतर मित्रांनो, मी शेड वगैरे मारलो. पहिले 1 वर्ष मला काम भेटले नाहीत. कारण की मी त्यावेळेला गावाकडे आलो त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो. त्यामुळं आणि मी गेलो होतो 2012-13च्या दरम्यान तिथे 5 स्टारला गेलो होतो आणि गावाकडे आलो 15-16च्या दरम्यान. सॉरी 15-16 म्हणून 17-18च्या दरम्यान मी गावाकडे आलो. मग 17-18च्या दरम्यान गावाकडे आल्यानंतर मला लोकांना वाटत नव्हतं, की मी काम करेन. मला काम भेटत नव्हतं. वर्ष, दीड वर्ष मी फक्त कुठं दरवाजा बसव, कुठं पॉइंट मार, अशा गोष्टी केलो. माझं त्यावेळेला घर चालवायचं कंडिशन सुद्धा बेकार होती. परत माझे वडील, आई-पप्पा, भाऊ तिकडनं मला महिन्यातनं 2-3 महिन्यातनं गावाकडे आले तर ₹500-1000 देऊन जायचे माझ्या घर खर्चासाठीच. म्हणजे मी सुरुवातीचं दीड वर्ष ₹1 सुद्धा माझ्या फॅब्रिकेशनमधनं कमवलं नाही. सुरुवातीच्या दीड वर्षानंतर माझं लाईन बसलं. मला 1-2-3 कामं भेटली. 2-3 कामं केल्यानंतर माझं काम बघून सगळ्यांनी म्हणजे एवढं खुश झालीत सगळीच, म्हणजे आजपर्यंत माझ्या कामाचं टीका कोणीच केलेला नाही आणि सगळ्यांनी मला काम द्यायला सुरुवात केलं. खरं त्याच वेळेला नशीब गांडू तो क्या करेगा पांडू म्हणतात ना, तसं झालं. माझे वडील कामाला गेले होते एका दुसऱ्या कंपनीमध्ये आणि कामावरनं येताना साईटवर, दुसऱ्या कंपनीत नाही साईटवर कामाला गेले होते आणि कामावरून येताना रात्री 12च्या दरम्यान वडिलांचं ॲक्सिडेंट झालं. वडिलांचं ॲक्सिडेंट झाल्यावर गाडी आपली नवीनच होती. इन्शुरन्स क्लेम सुद्धा झाला असता. खरं काय झालं, कोणी गाडी ठोकली, कोणी काय गावला नाही आपल्याला. मग तिथं परत काय झालं होतं, वडील पूर्ण म्हणजे डोक्याला मार लागल्यामुळं कोम्यात गेले होते. मग मी सुद्धा इथनं दुसऱ्या दिवशी गेलो. गेल्यानंतर वडिलांपाशी थांबायला आपल्यापाशी कोण नव्हते. मग दवाखाना बघू काय, तिकडे गाडी कोण ठोकले, काय केले बघू, अशा गोष्टी घडल्या. मग आपण तिकडे लक्ष दिलं नाही. पोलिस स्टेशनला जाऊन आलो. तरी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये म्हणा लागलेत, अनोळखी व्यक्तीने ठोकून गेला, असं केस करायला लागणार आणि इन्शुरन्स क्लेम होणार नाही. वकीलला भेटल्यानंतर म्हणा लागले अनोळखीचं, मग ते नो गॅरंटी म्हणा लागले. खर्च पण सांगायला लागले. मग आपण खर्च झेलू शकत नव्हतो, कारण की बरोबर ज्या दिवशी आमचं कर्ज पूर्ण 4 लाखाचं फिटलं होतं, त्याच दिवशी वडिलांचं ॲक्सिडेंट झालं होतं. आपलं ते क्या नशीब गांडू तो क्या करेगा पण म्हणतात ना, तसं आपलं नशीब गांडू होतं त्यावेळेला. तर ज्या दिवशी आपलं कर्ज फिटलं, वडिलांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी एवढा खुशी होता, एवढा खुशी होता. आपलं कसं का होईना कर्ज फिटलं. आता आपण एक घर बांधायचं, मस्तपैकी घर बांधण्यासाठी 1 वर्षभर राबायचं. एका वर्षात आपण नक्की घर बांधू शकतो. कारण की मी, भाऊ, वडील, आई आणि परत आम्ही 5 स्टारमध्ये वॉचमनचं काम करत होतो. म्हणजे महिन्याला नाही म्हटलं तरी ₹30,000-40,000 आराम आपण कमवत होतो. मग एका वर्षाचा हिशोब घालून सगळं प्रॉपर प्लॅनिंग करून ठेवलं होतं वडिलांनी. खरं वडिलांचंच ॲक्सिडेंट झालं. मग आपल्याला तिथं सिटी हॉस्पिटलमध्ये वडिलांचं ॲडमिट झालं. परत तिथं आपल्याला डॉक्टरांनी सांगितले ₹2,00,000 भरायला लागणार आजच्या आज, नाहीतर पेशंट आपण वाचवू शकत नाही. त्यावेळेला आपल्यावर आलेला जो संकट होता मंडळी, माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्ष लहान आहे आणि मी सुद्धा त्यावेळेला लहानच होतो. मला सुद्धा जनरल नॉलेज एवढा नव्हता. फक्त काम करायचं, पगार आणून पप्पांच्या किंवा मम्मीच्या हातात द्यायचं, हेच करत होतो.
त्यावेळेला मी डॉक्टरचा हातापाया पडलो. म्हटलो डॉक्टरना एकच म्हटलो मी, माझं गावाकडं शेती आहे, घर आहे, जागा आहे, सगळं विकणार, खरं वडिलांना तुम्ही वाचवून द्यायचं. डॉक्टर म्हटले फक्त तुम्हाला उद्यापर्यंत 10 वाजेपर्यंत किंवा उद्या 2 वाजेपर्यंत 1,00,000 रुपये तरी भरावं लागणार. मग तिथं आपल्या गावातले सिस्टर होते. मग त्यांनी डॉक्टरांना सांगून ट्रीटमेंट चालू केलं. झालं, सगळं चालू झालं, ट्रीटमेंट चालू झालं. वडील माझे टोटल 6 महिने पूर्ण कोम्यात होते. 1 महिना पूर्ण आयसीयू मध्ये ऍडमिट होते आणि 6 महिना पूर्ण टोटल कोम्यात होते. 6 महिन्यानंतर त्यांनी शुद्धीत आले. खरं शुद्धीत आल्यानंतर लोकांना ओळखत नव्हते, स्वतः मुलग्याला ओळखत नव्हते, स्वतः बायकोला ओळखत नव्हते, म्हणजे कोणालाच ओळखत नव्हते. कारण की त्यांचं मेमरी त्यांच्या आई वडिलांच्या काळामध्ये गेलं होतं. म्हणजे माझ्या आजोबाच्या काळात त्यांची मेमरी गेली होती. त्यांनी फक्त त्यांच्या आई वडिलांचं नाव घेत होते. त्यांच्या आई वडिलांच्या टायमातले त्यांचे मित्र मंडळी त्यांचं नाव घेत होते. कोणी पण आलं तर, आम्ही सुद्धा गेलो तर ते त्यांच्या वडिलांचं, मम्मीचं, म्हणजे माझ्या आजाचं, आजीचं किंवा त्यांच्या मित्रांचं नाव सांगत होते, खरं आपल्याला ओळखत नव्हते. असं आपल्या वडिलांना बरोबर 1.5 वर्ष लागलं की माणसात येण्यासाठी, चालण्या फिरण्यासाठी. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मला भरपूर लोकांनी भरपूर मदत केलेलं आहे. आपलीच आपल्याला झाली नाहीत, खरं आपले भाऊबंध त्यावेळेला आपल्याला झाले आणि आपले मामा झाले, आपले दाजी झाले. मग शेवटी सगळ्यांनी मदत केलं. खरं बाहेरच्या लोकांनी जेवढं मदत केलं तेवढं आपल्याकडनं तेवढी मदत आपल्याला झाली नाही, हे सत्य आहे. तिथनं पुढं मंडळी आपली सुरुवात झाली सोशल मीडिया जर्नीला. सोशल मीडिया जर्नीला सुरुवात झाल्यानंतर मला एका मित्रानं सांगितलं, असं असं एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा सोशल मीडियाचं ज्ञान नव्हतं, नुसतं पैसा एवढा आहे तेवढा आहे. माझं पैसा कमवायचा हेतू आज सुद्धा नाही, तेव्हा सुद्धा नव्हता. फक्त माझ्या वडिलांचं कर्ज फेडायचं, आपलं म्हणजे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आलेलं संकट टाळायचं, एवढीच इच्छा होती. आज सुद्धा मला पैसा माझ्यासाठी कमवायची इच्छा अजिबात नाही मंडळी. मला फक्त पैसा आज कमवावा लागतो माझं घर चालवण्यासाठी आणि मी आज तेवढाच विचार करतो अजून सुद्धा. उद्याचा बाजार एवढाच विचार करतो मी आज सुद्धा. कारण माणसाकडे जेवढा बी पैसा असला तर माणूस समाधानी खुश राहू शकत नाही. माणसाला जगायला पाहिजे. येणारा त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण, त्यावेळेला माणूस सुखी असतो. प्रत्येक क्षण जर तुम्हाला जगता आलं तर तुम्हाला पैशाची गरज नाही. पैशाची गरज फक्त पोटाला मिळणाऱ्या अन्नासाठी, पोटावर अंगावर घालणाऱ्या वस्त्रासाठी आणि तुमच्या काही गरजा भागवण्यासाठी तेवढाच पैसा लागतो. इतर गोष्टीसाठी पैसा लागत नाही. गाडी बंगला म्हणजे आपलं सुख शांती नाही. खरं मला बंगला बांधायचा आहे मंडळी. बंगला मला का बांधायचा आहे? माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे. माझ्या आई वडिलांना बंगल्यात राहण्यासाठी मला बंगला बांधायचा आहे. कारण की त्यांनी आमच्यासाठी अजून अख्खं आयुष्य तिकडं MIDC मध्ये घालवलेलं आहे, घालवत आहेत. त्यामुळं मला अजून ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते स्वप्न ह्याच वर्षी मी पूर्ण करणार आहे मंडळी, सगळ्या तुमच्या आशीर्वादानं. आणि येणाऱ्या 2027 पर्यंत मी आई वडिलांना गावाकडे 100% आणणार आहे मंडळी. तुमचा साथ, मला सपोर्ट जास्त पाहिजे. प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ रोज जास्त बघत जावा. त्यावेळेला आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मी सोशल मीडियावर आलेलं कारण मंडळी फक्त एवढंच आहे की मी चिंचा गोळा करत होतो, ते विषय लक्षात असणार तुम्हाला. मग आपण चिंचा गोळा करून माही असते. आता फेब्रुवारी 2 तारखेला आपली माही आहे, दरवर्षी असते. फेब्रुवारी महिन्यातच असते दरवर्षी. 2 ते 19, 20, 22, 23 तारखेपर्यंत कधी असतं, खरं फेब्रुवारी महिन्यातच असतं ते माही. मग ह्या वेळेला सुद्धा 2 तारखेला माही आहे आणि तुम्ही सर्वांनी यावी ही कळकळीची विनंती. मी 4वी-5वीला असणार, मला एवढा काय माहिती नाही. खरं एकच गोष्ट मला माहिती आहे, आमचं गोबर गॅसचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, बघितला असणार तुम्ही सर्वांनी. तर काय झालं होतं, सगळ्यांनी घरातल्यांनी यात्रेला गेले होते. मी सुद्धा यात्रेला जाऊन आलो होतो आणि त्या वर्षी मी चिंचा विकून कमीत कमी 700 ते 1000 रुपये कमवलेला आणि त्यातलं मला घरातल्यांनी 700 रुपये कमवलेला वाटतं आणि त्यातलं मला घरातल्यांनी 100 रुपये जत्रा करण्यासाठी पहिल्यांदा दिलं होतं. त्यावेळेला फक्त 5 रुपये आणि 10 रुपये म्हणजे लय मोठा अमाऊंट झालं. मला 100 रुपये दिले होते आणि मी फक्त 1 रुपयाचा वस्तू आणलेला यात्रेतनं. 1 रुपयाचा वस्तू, काडेपेटीसारखी हे आहे आणि ते 1 रुपयाची मी वस्तू आणलेली आणि 99 रुपये माझ्या खिशात शिल्लक होते. आणि मी यात्रेतनं आलो, घरातली सगळी यात्रेतच होती, यात्रा करायला गेली होती आणि माझे वडील
गोबर गॅसच्या ठिकाणी पोटात कळ यायला लागले म्हणून तिथं पडून इवळत होते. त्यावेळेला यात्रा असल्यामुळे गल्लीत पण कोण नव्हते, घरात पण कोण नव्हते. मला काय करायचं समजत नव्हतं. त्यावेळेला घरात 1 रुपया नव्हता. मग त्यावेळेला त्या 99 रुपये घेऊन आपण वडिलांना गडिंग्लजला दवाखान्याला नेऊन मी गेलो नव्हतो सोबत, कारण मी लहान होतो. मला माझी बहीण घरात सांभाळत होती, मला आणि माझ्या भावाला. आणि मंडळी, माझ्या मम्मीनी पप्पासनी घेऊन गडिंग्लजमध्ये 99 रुपये घेऊन दवाखान्यात होती आणि 99 रुपये देऊन वाचवून माझ्या वडिलांना घराकडे आणले. परत त्यानंतर माझ्या मनात एकच जिद्द निर्माण झाली. त्यावेळेला माझ्या मनात काय जिद्द निर्माण झाली, तर माझ्या वडिलांवर आलेलं संकट माझ्या भारतातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच व्यक्तीवर येता कामा नये. त्यावेळेला मी जे एक स्वप्न बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंडळी मी सोशल मीडियावर आलेला आहे. आणि ते स्वप्न तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 100% मी पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठी मला भरपूर मेहनत घ्यावं लागणार आहे आणि मी घ्यायला तयार आहे आणि घेत आहे, घेणार सुद्धा. खरं मंडळी, तुमचा सपोर्ट जास्त पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी जिथं म्हणजे वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यावर वडिलांनी आणलो घराकडे, त्यावेळेला माझं टोटल बिल दवाखान्यात केले होते 5.5 पावणे 6 लाख रुपये बिल केले होते. 5,72,000 असं काहीतरी बिल केले होते. मग मी डॉक्टरांना भेटलो पर्सनली, जे सिटी हॉस्पिटलचे मालक होते त्यांना भेटलो पर्सनली. भेटल्यानंतर त्यांनी त्या बिल पावतीवर स्टार केले. 3 स्टार केल्यानंतर माझं 2 लाख रुपये माफ झालं. मग 3 लाख रुपये आपण वडिलांसाठी भरलो आणि मेडिकलमध्ये 40,000 माफ झालं. मी सराउंडिंग 3-3.5 लाख रुपये भरून वडिलांना घराकडे आणलो. परत दर महिन्याला एकदा नेत होतो. त्यानंतर लगेच कोरोना आला दुसऱ्या वर्षी. कोरोना आल्यानंतर आम्ही दवाखान्याला जास्त तिकडे एरपाडा मारलं नाही, इथंच लोकल दाखवायला चालू केलो डॉक्टरांचा सल्ला घेऊन फोनवर. मग टोटल आपल्या वडिलांना वाचून घेण्यासाठी आपल्याला आलेला आहे खर्च 4.5 लाख त्यावेळेला. म्हणजे आपलं कर्ज होतं 4 लाख, कर्ज फेडण्यासाठी आपण गेलो होतो 5 स्टार MIDCला. परत वडिलांचा ॲक्सिडेंट होऊन 4 लाखापेक्षा जास्त कर्ज झालं आपलं 2018-19 मध्ये, डिसेंबर महिन्यात 18ला. मग मंडळी, त्यावेळेला माझं स्वप्न पुन्हा एकदा बळकट झालं आणि त्याच वेळेला मला सोशल मीडियावरनं एवढा पैसा मिळू शकतो, सोशल मीडियावरनं पैसाच नाही तर आपण काय पाहिजे ते करू शकतो ते समजलं. त्या समजल्यानंतर मी सोशल मीडियाच्या मागे हात धुवून पडलो. मी नाही ते केलोय, व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी नाही ते केलोय. फालतूचं सोडून जेवढं माझ्याकडनं चांगलं करायला येईल तेवढं सगळं केलोय मंडळी, आणि करत राहणार अजून इथनं पुढं सुद्धा. आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि अजून भरपूर काय मला सांगायचं आहे तुमच्यासोबत. खरं त्याच्यासाठी मला एक चांगला मंच भेटलेला आहे. त्या मंचवर बसून मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तोपर्यंत मी सोशल मीडियावर का आलोय आणि हे मिळवणं हे सगळं कोणाच्याही भाग्यात नसतं. माझ्या भाग्यात हे फक्त तुमच्यामुळे साध्य झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे, धन्यवाद आहे, आभारी आहे. तर भेटूया पुन्हा. आज मी भरपूर वेळ घेतलेला आहे. खरं बऱ्यापैकी मला सांगायला जमले का नाही माहित नाही माझी स्टोरी. खरं स्टोरी हेच आहे आणि सत्य आहे. आणि भरपूर लोक माझ्या व्हिडिओमध्ये माझे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर आहेत. माझी ही लाईव्ह स्टोरी माझ्या डोळ्या देखत बघितलेली लोक आहेत. त्यामुळे मी काय सिंपतीसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. आणि सिंपती समजू नका, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी 1 लाख सबस्क्रायबर फॅमिली झाल्यानंतर हे सगळं सांगून घेणार म्हणून आधीच सांगितलेलं सुद्धा आहे. तर आज सांगण्यासारखं मी आहे.